नमस्कार मंडळी, चला तर टेरवण मठाबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. संपूर्ण प्रवास व तिथे गेल्यानंतर आपण काय काय पाहू शकता हे या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण कोकणात फिरायला आला असाल तर या ट्रिपमध्ये टेरवणमधील शिवसृष्टी मठाला नक्की भेट द्या. या मठामध्ये शिवकालीन शिल्प कोरलेले आहेत, जसे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचा राज्याभिषेक, म्हणजेच आपल्या मुलांना या शिल्पाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाची एक झलकही पाहायला मिळेल व संपूर्ण कुटुंबासाठी ही छान ट्रिप होऊ शकते. अतिशय सुंदर असा हा प्रवास आहे. दोन्हीकडे गर्द झाडी, शांतता एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. चिपळूणपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती टेरवण हे मठ आहे. चिपळूण व रत्नागिरी यांच्यामधील सावर्डा गावातून हा जो आहे तो टेरवण फाटा जातो. या फाट्यापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती ही शिवसृष्टी आहे आणि हाच रस्ता पुढे गावामध्ये गेलेला आहे. इथेच वालावलकरांचं हॉस्पिटल देखील आहे. पाहू शकता, अतिशय सुंदर असा हा प्रवास आहे. या समोरच्या पांढऱ्या रंगाने रंगवलेल्या भिंती आल्या म्हणजे समजायचं की आपण टेरवण मठाजवळ पोहोचत आहोत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मावळ्यांचे शिल्प आहेत व उंच उंच झाडे असल्यामुळे आपल्याला उन्हाचा त्रास तसा जाणवत नाही. हे मावळे जणू आपल्या गडाचं रक्षण करत आहेत असा जणू भास जाणवत आहे. आता हा जो समोर मोठा प्रवेशद्वार आहे तिथे हत्तीचे शिल्प आहेत आणि हे शिल्प जणू आपल्या स्वागतासाठी उभेच आहेत. इथे आपण सुंदर सुंदर फोटो काढू शकता. आता या मठामध्ये जाण्यासाठी काही नियम आहेत. मठाला भेटण्याची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. प्रवेश शुल्क काही नाही आहे, परंतु आतमध्ये व्हिडिओ शूट फोटोशूट अलाउड नाही आहे. पण मी तुमच्याकरिता ट्रस्टला रिक्वेस्ट करून छोटीशी एक झलक आपल्या कॅमेऱ्यामध्ये घेतलेली आहे. ती व्हिडिओच्या शेवटला नक्की पाहायला मिळेल. तसेच मठाच्या आतमध्ये एक मंदिर आहे. तिथे स्त्रियांसाठी साडी परिधान करावी व मुलींनी फ्रॉक घालावा असा नियम आहे. प्रवासादरम्यान आपण आपले कम्फर्टेबल कपडे घालतो, त्यामुळे मंदिर स्किप करून तुम्ही इतर परिसर छान पाहू शकता. हा व्ह्यू आहे हा सुद्धा आतमधलाच आहे. इथे श्री रामदास स्वामींचे शिल्प आहे व आतमध्ये मावळे शिल्पसुद्धा आहेत. जणू गडाचे रक्षण करीत आहेत असाच भास जाणवत आहे. बाहेर आलो की बाहेर स्वच्छतागृहाची सोय आहे व इथे आपण आपल्या डबा खाण्याची सुद्धा सोय आहे. जवळपास कोणतेही हॉटेल किंवा स्टॉल नाही आहे आणि हे इथे एक छोटंसं उद्यान देखील आहे, ज्यामध्ये आपण आपली मुले खेळू शकतात, रिलॅक्स होऊ शकतात. उद्यानाचं संपूर्ण काम अजून चालू आहे, पूर्ण झालेलं नाही आहे, पण तरीसुद्धा हे ओपन असतं.